नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट श्रीकांत होवाळ आणि आपण पाहत आहात निर्भय लोकतंत्र. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एक नाव मोठ्या प्रमाणात चर्चेला येत आहे आणि ते नाव म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. ही नेमकी कोणती संघटना आहे? तिची स्थापना का करण्यात आली? अभिजित दिपके यांचं भारतात आगमन का चर्चेत आहे आणि दिल्लीमध्ये नेमकं कोणतं आंदोलन झालंय? केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी का होत आहे आणि आता पुन्हा 11 तारखेला पुण्यात मोठ्या आंदोलनाची घोषणा का करण्यात आलेली आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. कॉकरोच जनता पार्टीची स्थापना. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाचे सन्माननीय CJI न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांच्या टिप्पणीनंतर या कॉकरोच जनता पार्टीची निर्मिती झाली. कॉकरोच जनता पार्टीचा मुख्य उद्देश नेमका काय आहे? समर्थकांच्या मते ही संघटना सामान्य नागरिकांचे प्रश्न आणि शिक्षण क्षेत्रातील मुद्दे आणि युवकांच्या मागण्यांसाठी उभी करण्यात आल्या, तर विरोधकांच्या मते ही केवळ आंदोलनात्मक संघटना नसून ही वरवर राजकीय संघटना दिसत आहे. असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, या नावाने अल्पावधीत सोशल मीडियावरती मोठी चर्चा निर्माण केली आणि म्हणूनच साथियो, अभिजित दिपके यांचं भारतातील आगमन सरकारला पचनी पडलंय का? पाहूया. या संपूर्ण घडामोडीमध्ये केंद्रस्थानी असलेलं नाव म्हणजे अभिजित दिपके. त्यांच्या भारतातील आगमनानंतर समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय, तर सरकारमध्ये घबराट. सोशल मीडियामध्ये विविध पोस्ट आणि व्हिडिओमध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या आगमनानंतर विविध बैठका, जनसंवाद आणि आंदोलनाच्या रणनीतीबाबत चर्चा झाल्याचं समोर येत आहे. यामुळे पुढील आंदोलनाची दिशा अधिक स्पष्ट होणार आहे आणि याच गोष्टीमुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची झोप उडाल्याचं दिसून येत आहे. दिल्लीतील आंदोलन यशस्वी. मित्रांनो, दिल्ली येथे झालेल्या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. आंदोलनकर्त्याच्या मते मोठ्या संख्येनं नागरिक आणि विद्यार्थी आणि समर्थक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक पोस्ट आणि व्हिडिओमध्ये हे आंदोलन अतिशय उत्साहपूर्ण आणि मोठ्या गर्दीमध्ये संपन्न झाल्याचं दिसून येत आहे. आंदोलनाच्या आयोजकांनी याला यशस्वी आंदोलन असं संबोधलंय. मात्र या आंदोलनातून नेमके कोणते निर्णय आणि कोणते आश्वासन मिळाली याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन हे नागरिकांचा संविधानिक हक्क आहे आणि त्यातूनच अनेक प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवता येतात. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होते. मित्रांनो, केंद्रीय शिक्षण मंत्री नीट परीक्षेनंतर चर्चेत आलेले आहेत आणि या आंदोलनातील सर्वात मोठी मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलक करत आहेत. शिक्षण क्षेत्रातील काही गंभीर प्रश्नावरती व्यवस्थित काम न झाल्यामुळे त्याची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी आंदोलनकर्त्याची भूमिका आहे. तर दुसरीकडे सरकार आणि त्यांचे समर्थक असं म्हणतात की लोकशाही व्यवस्थेत कोणत्याही मंत्र्याची राजीनाम्याची मागणी करणं हा विरोधकांचा जरी अधिकार असला तरी अंतिम निर्णय हा राजकीय आणि प्रशासकीय प्रक्रियेनुसार चालतो. आता 11 तारखेला पुन्हा पुण्यात आंदोलनाची घोषणा करण्यात आली. मित्रांनो, आता सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणजे पुण्याकडे. कारण 11 तारखेला पुण्यात मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाची घोषणा करण्यात आली आणि त्यामुळे पुन्हा महाराष्ट्र सरकारची झोप उडल्याचं दिसतंय. या आंदोलनासाठी विविध भागातून कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या प्रमाणात येणार असल्याचं सांगितलं जातंय. हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर यशस्वी होणार आहे, तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सामाजिक चर्चेत याला वेगळे पडसाद उमटू लागलेत. पुणे हे राज्यातील अतिशय महत्त्वाचं शैक्षणिक आणि सामाजिक केंद्र आहे. या आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष आहे, किंबहुना सरकारचंही लक्ष आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारमध्ये सुद्धा घबराट निर्माण झाल्या आणि विरोधकांमध्ये सुद्धा. मित्रांनो, कॉकरोच जनता पार्टीची स्थापना, अभिजित दिपकेंचं भारतात आगमन, दिल्लीतील आंदोलन आणि केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी आणि आता पुण्यातील प्रस्तावित आंदोलन, या सर्व घडामोडीमुळे हा विषय देशभर चर्चेचा विषय बनलाय. पुढील काही दिवसात या आंदोलनाचे काय परिणाम होतील, सरकारची भूमिका काय असणार आहे, आंदोलनकर्त्याच्या मागण्यावर काय निर्णय केले जातात, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्भय लोकतंत्र चॅनलला सबस्क्राइब करा.
तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.